तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या रोजच्या सारखेच विद्यार्थ्यांनो ग्रामसेवक, आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणारे आपण म्हणू शकतो की जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत, जो की पेशा जिल्ह्याअंतर्गतच स्पेशली राहणार आहे। त्या कारणास्तव या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला आतापर्यंत आपण जर सबस्क्राइब नसेल केलेले, एकदम फ्री असते, लगेच करून घ्यायचं आहे। कशासाठी सबस्क्राइब करायचं असते? जेव्हा आपण चॅनलला सबस्क्राइब करसाल ना, तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या एक्झाम जी के अकॅडमीच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे। आता सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आपल्या समोर दिसून येतो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती होते ते विचारलेलं आहे। 2011च्या जनगणनेनुसार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहणार आहे। 929, 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया, म्हणजेच हे जे लिंग गुणोत्तर आहे 2011 नुसार महाराष्ट्र राज्याचे होते। भारताचे किती होते? तर भारताचे होते विद्यार्थ्यांनो 940 जर आपण संपूर्ण पाहिले तर। प्रश्न दुसरा कव्हर करूया। शौचालय दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला सांगायचं आहे। शौचालय दिन विचारलेला आहे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। जो 19 डिसेंबर आहे या दिवशी शौचालय दिवस हा साजरा होत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न तिसरा की समवर्त सूचीमध्ये एकूण किती विषयांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे। सध्या समवर्त सूचीतील सांगायचं आहे 55, 44, 52 किंवा 77। तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 52 विषयाचा समावेश समवर्त सूचीमध्ये सध्या विद्यार्थ्यांनो झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो किंवा पाहाव्यास मिळतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आपल्यासमोर आहे 4थ्या क्रमांकाचा। खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आहे ते विचारलेलं आहे। स्पेशली सातपुडा पर्वत रांगेत येणारे थंड हवेचे ठिकाण लोणावळा, माथेरान, खंडाळा किंवा चिखलदरा। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहणार आहे। या ठिकाणी 4 म्हणजेच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या? तर सातपुडा पर्वत रांगेमध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते किंवा दिसून येते। प्रश्न 5वा, झहीर उड दिन मोहम्मद हे कोणाचे नाव आहे ते विचारलेलं आहे। नाव थोडंसं किचकट आहे, लक्षात घ्यायचं आहे। झहीर उड दिन मोहम्मद असे कोणाचे नाव आहे? सिकंदर लोदी, बाबर, शाहिस्ते खान किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 बाबर यांचे झहीर उड दिन मोहम्मद असे जे आहे त्यांचे संपूर्ण नाव असलेले दिसून येते। प्रश्न 6वा पाहूया। भरतनाट्यम या लोकनृत्याचे पूर्वीचे नाव विचारलेले आहे की कोणते होते? भरतनाट्यम या लोकनृत्याचे थट्टम, अट्टम, कट्टम किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 अट्टम असे भरतनाट्यमचे जे आहे विद्यार्थ्यांनो पूर्वीचे नाव असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 7वा पाहूया। भारतामध्ये सर्वात मोठी हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात येते? सर्वात मोठी हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? आसाम, सिक्कीम, ओडिसा, मणिपूर? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। ओडिसा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठी हॉकीची स्टेडियम असलेली आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न 8वा कव्हर करूया। भारतीय राष्ट्रध्वज फक्त याच ठिकाणी बनवला जात असतो। राष्ट्रध्वज इतर कुठेही बनत नाही, तर ते कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी बनतो? जयपूर, पटना, चेन्नई, हुबळी? तर ऑप्शन क्रमांक 4 हुबळी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो काय तर भारतीय राष्ट्रध्वज तयार केला जात असतो। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा, नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता जो भाग आहे तो दान केला जातो तो विचारलेला आहे। नेत्रदान करते वेळेस विचारलेला आहे, तर पूर्ण डोळा, पापणी, पारपटल किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पारपटल हा जो भाग आहे नेत्रदान करते वेळेस या ठिकाणी दान केला जात असतो। घेऊया 10वा प्रश्न। प्रश्न असा आहे की राज्यपाल यांना अभिभाषणासाठी कोणती व्यक्ती आमंत्रित करते हे विचारलेले आहे। आणि चला एक प्रश्न मी आपल्यावर सोडून देतो, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण आमंत्रित करतो। ही सर्व ऑप्शन्स आहेत, पाहून घ्या आणि उत्तर लगेच कॉमेंट करायचं आहे, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही मी तुमच्यावर हा प्रश्न सोडा कारणास्तव कमेंट बॉक्समध्ये सर्व जाऊन आपण जर दिलेलं असेल उत्तर तर नक्कीच पाहतील त्या कारणास्तव।
प्रश्न 11 करूया. फळांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होत असतो? फळांचा अभ्यास करणारे शास्त्र सांगायचं आहे, ओळखायचं आहे. तर ॲस्ट्रॉलॉजी, बायोलॉजी, पोमोलॉजी वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 पोमोलॉजी या शास्त्रामध्ये फळांचा अभ्यास हा होत असतो किंवा केला जात असतो. घेऊया 12वा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी 12वा असा आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? पहिल्या विचारलेले नाही, आपल्याला दुसरे विचारलेले आहे की कोणते आहे. तर महाराष्ट्र, केरळ, मिझोरम, तेलंगणा. तर ऑप्शन क्रमांक 3 मिझोरम हे राज्य भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात साक्षर असलेले दिसून येते 2011 नुसार. या ठिकाणी रानवाटा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत की कोण आहेत. कादंबरीचं नाव लक्षात घ्यायचं आहे जे की अतिशय प्रसिद्ध आहे, बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे TCS, IBPS, MPSC सर्वांमार्फत. तर रानवाटा कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 मारुती चितमपल्ली यांनी रानवाटा ही प्रसिद्ध पुस्तक जे आहे ते लिहिलेले दिसून येते. प्रश्न 14वा. या ठिकाणी कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला कादंबरीचे विचारलेले आहेत विद्यार्थ्यांनो. तर श्रीराम बेडेकर, इरावती कर्वे, शांता शेळके, भालचंद्र नेमाडे. तर ऑप्शन क्रमांक 4 भालचंद्र नेमाडे यांनी जे आहे कोणत्या? तर कोसला कादंबरीचे लेखक असलेले दिसून येतात. प्रश्न 15वा. माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या दिवसापासून अंमलात आलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कारण हा माहितीच्या अधिकाराशी संबंधित आहे. तर कोणत्या दिवसापासून, वर्षापासून अंमलात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 12 ऑक्टोबर 2005 या वर्षापासून, या दिवसापासून काय अंमलात आलेला आहे विद्यार्थ्यांनो? तर आपल्याला दिसून येतो माहितीचा अधिकार अधिनियम हा आलेला पाहावयास मिळतो. प्रश्न या ठिकाणी 16वा. सर्वात पहिल्या जनगणनेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ते विचारलेलं आहे. सर्वात पहिल्या जनगणनेच्या वेळेस तर लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेयो यांनी जे आहे भारतातील सर्वात पहिली जी जनगणना झालेली होती त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय होते. प्रश्न 17वा की राज्यपाल व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? आता व्यक्ती आपल्याला 2 लक्षात घ्यायचे आहेत. एक आहे तर राज्यपाल, दुसरे आहेत मंत्रिमंडळ. या ठिकाणी यांच्यामधील दुवा कोण असतो? पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. मुख्यमंत्री हा जो व्यक्ती असतो तो कशातील? तर या दोन्हीतील राज्यपाल व मंत्रिमंडळतील दुवा असलेला दिसून येतात. प्रश्न 18वा. अमेरिकेची नासा ही संस्था कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? नासा ही संस्था कशाची आहे? तर अंतरिक्षमध्ये संशोधन करणारी अमेरिकेची संस्था आहे. आपली कोण आहे? इस्रो आहे. तर या ठिकाणी ही कोणत्या राज्यामध्ये येते? टेक्सास, वॉशिंग्टन, लंडन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन या राज्यामध्ये अमेरिकेची नासा ही संस्था स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 19वा दिसून येतो. नरनाळा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? नरनाळा पक्षी अभयारण्य विचारलेले आहे. अकोला, हिंगोली, परभणी किंवा नांदेड. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा हे पक्षी अभयारण्य स्थित असलेले दिसून येते. घेऊया 20वा प्रश्न. प्रश्न 20वा की भारतातील RBI बँकेची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी म्हणले तरी चालेल करण्यात आलेली आहे? RBI बँकेची स्थापना विचारलेली आहे. 1 एप्रिल 1937, 1 एप्रिल 1933, 1 एप्रिल 1932 किंवा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे. 1 एप्रिल 1935 या रोजी भारतामध्ये RBI बँकेची ही स्थापना झालेली दिसून येते. प्रश्न 21वा. राणी लक्ष्मीबाई यांचे संपूर्ण नाव आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्न पडलेला आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे जे आहे ते संपूर्ण नाव विचारलेले आहे. तर लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर असे जे आहे विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या पुन्हा एकदा. लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर हे कोणाचे? तर राणी लक्ष्मीबाई यांचे एक काय आहे? ओरिजिनल नाव आहे. आणि यांनी जे आहे वयाच्या 29व्या वर्षी विद्यार्थ्यांनो धारातीर्थ पडलेल्या होत्या. म्हणजे यांचा जो आहे निधन झालेला होता आपण म्हणू शकतो 29व्या त्यांच्या वयाच्या वर्षी. प्रश्न 22वा की केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? आता या ठिकाणी विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो केंद्रीय मंत्रिमंडळ विचारलेलं आहे की कोणासाठी जबाबदार असतात? राज्यपाल, लोकसभेला, विधानसभेला किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 लोकसभेला जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या जबाबदार असलेले दिसून येते.
प्रश्न 23वा की अष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचे मंदिर विचारलेले आहे की कोणत्या ठिकाणी येते. सिद्धिविनायक मंदिर सिंपली से आपण पाहूया. सिद्धिविनायक मंदिर सिंदटेक, खडकी, कुरुळी किंवा गंगटोक. तर ऑप्शन क्रमांक 1 सिंदटेक या ठिकाणी विनायकापैकी सिद्धिविनायक जे आहे या ठिकाणी मंदिर स्थित असलेले दिसून येते. घेऊया प्रश्न 24वा. असा दिसून येतो की मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमेव जीवनसत्व कोणते आहे जे की मूत्रातून उत्सर्जित होते विद्यार्थ्यांनो. तर जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व सी किंवा क. तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व सी हे जे जीवनसत्व आहे कशामधून, तर मूत्रातून उत्सर्जित होणारे एकमात्र जीवनसत्व आहे. घेऊया 25वा प्रश्न. प्रश्न 25वा असा आहे की क्रांतिकारांची स्फूर्ती देवता खालीलपैकी कोणाला म्हणतात ते सांगायचं आहे. क्रांतिकारांची स्फूर्ती देवता सर्वांना उत्तर येत असेल. सावित्रीबाई फुले मुळीच नाही, झाशीची राणी रमाबाई रानडे यांनी बी मुळीच नाही. तर ऑप्शन क्रमांक किती 2 योग्य आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना क्रांतिकारांची स्फूर्ती देवता असे संबोधले जाते. घेऊया 26वा प्रश्न. शाहू महाराज यांनी कोणत्या शहरास वसतिगृहाची जननी म्हटले होते. याचंही उत्तर सर्वांना येत असेल. वसतिगृहाची जननी कोणाला म्हणतात. शाहू महाराजांनी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्यांना भरपूर जे आहे वसतिगृह काढलेले आहेत. या ठिकाणी कोल्हापूर, नागपूर, नाशिक किंवा सोलापूर. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूरला जे आहे शाहू महाराज यांनी वसतिगृहाची जननी असे मानलेले होते. प्रश्न 27वा की लिंगमळा धबधबा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो. लिंगमळा धबधबा सांगायचा आहे. तर कृष्णा, तापी, गंगा किंवा भीमा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य राहणार आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तर लिंगमळा हा धबधबा आलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. लक्षात ठेवायचं आहे. घेऊया 28वा प्रश्न. पर्यावरण दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. कोणता दिवस विचारलेला आहे. पर्यावरण दिवस महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तर सांगा बरं 5 जून, 2 जून, 3 जून किंवा 6 जून. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून या रोजी जो आहे विद्यार्थ्यांनो पर्यावरण दिवस हा साजरा होत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 29वा. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळाशी संबंधित असलेले कलम. व्यक्ती लक्षात घ्या फक्त. राष्ट्रपती यांच्या पदाशी संबंधित असलेले कोणते कलम आहे कार्यकाळाशी विचारलेले आहे. कलम 55, कलम 56, कलम 57 किंवा 58. तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 56 जे आहे राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाशी संबंधित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर या ठिकाणी वयाची पात्रता किती असते, तर 35 वर्ष असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा. संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या वर्षी घेण्यात आलेली होती. संविधान सभेची स्पेशली विचारलेली आहे की प्रथम बैठक कोणत्या वर्षी झालेली होती, कोणत्या दिवशी झालेली होती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी त्याला कन्फर्म करूया एक वेळेस, चुकायला नाही पाहिजे. पहिली बैठक विचारलेली आहे विद्यार्थ्यांनो. पहिली बैठक झालेली होती तर 9 डिसेंबर 1946 या रोजी जे आहे कशाची संविधान सभेची पहिली बैठक घेण्यात आलेली होती. आता विद्यार्थ्यांनो आपण या सुपर क्लासला आतापर्यंत पाहिलं म्हणजे तुम्ही एक चिकाटीचे विद्यार्थी आहात, भावी अधिकारी होऊ शकता. त्या कारणास तो काय करायचा आहे, लाईक केल्याशिवाय या सुपर क्लासला सोडायचंच नाही. तसेच चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले, का केलेलं आहे, एकदम फ्री असते, लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. चला भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.